सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी दीक्षाताई दीपक लोंढे यांची सर्वानुमते निवड। नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सातपूर शिवजन्मोत्सव 2025 समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते जीवन रायते तर कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई दीपक लोंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। अध्यक्षपदासाठी एकूण 13 जण इच्छुक होते तर कार्याध्यक्षपदासाठी 9 महिला इच्छुक होत्या। मात्र श्री जीवन रायते आणि सौ दीक्षाताई लोंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। सातपूर परिसरातील शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजी उद्यान येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मागील वर्षाचे अध्यक्ष श्री सचिन आबा गांगुर्डे यांनी या दोघांच्या निवडीची घोषणा केली। यावेळी निवृत्ती इंगोले, सचिन आबा गांगुर्डे, किशोर निकम, संजय राऊत, दीपक वाकचौरे, राजेश खताळे, बाळासाहेब रायते, दिनकर कांडेकर, देवा जाधव, समाधान देवरे, महेश आहेर, मुन्ना तुपे, दीपक वाकचौरे, किरण डोखे, राजेश खताले, तुषार धेपले, बाळासाहेब भोजने, तुषार पगारसर, बाळा आव्हाळे, GS नाना सावळे, संदीप सोनवणे, संजय राऊत, राजेश खताळे, संदीप भोजने, वैभव डिकले, समाधान देवरे, मुन्ना तुपे, देवा जाधव, रोहित खेडकर, मनोज अहिरे, संतोष पवार, विनायक साताळे, पंकज पाटील, दिनकर कांडेकर, किरण डोके, गणेश बत्तीसचे, शरद सांगळे, प्रकाश गोसावी, मंगेश वाघमारे, नाना जाधव, मनोज अहिरे, कमलेश पगारे, ईश्वर घाटोळ, विजू शिंदे, अजय मल्ल, संतोष पवार, अभिमन्यू गुडघे पाटील, तुषार जाधव, विकास सोनवणे, किरण साळवे, गौरव प्रधान उपस्थित होते। कार्याध्यक्ष या पदासाठी काही नावं घेतलेली होती। त्यानंतर आज सकाळी जी शिवजन्मोत्सवाची कोर कमिटी आहे तिची बैठक संपन्न झाली आणि त्या समितीमध्ये सविस्तर चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वानुमते या ठिकाणी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली। दरवर्षी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची नावं मागील वर्षीचे जे अध्यक्ष असतात ते जाहीर करत असतात, पण कदाचित आपल्या दुर्भाग्याने आपले माजी अध्यक्ष कैलासवासी अनिल भाऊ आपल्यामध्ये नाही आहे, त्यामुळे ती जबाबदारी आपण त्या मागील वर्षीचे जे अध्यक्ष होते आमचे मोठे बंधू सचिन आबा गांगुर्डे यांच्याकडे देतोय। मी दादाला शिवजन्मोत्सव सोहळा 2025 अध्यक्षपदी जीवन भाऊ रायते तसेच कार्याध्यक्षपदी दीक्षाताई लोंढे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांना भाई वाटचालीस खूप शुभेच्छा। सालाबादाप्रमाणे सातपूर शिवजन्मोत्सव समितीची आज जी मीटिंग झाली कार्यकारिणीची, सर्वानुमते जीवनभाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड झाली। तसेच कार्याध्यक्षपदी सौ दीक्षाताई लोंढे यांची निवड झाली। खरोखर जर आपण बघितलं तर सर्व समाजाला सर्वांना न्याय देणारं काम आपला सोबत ठेवण्याचं काम शिवजन्मोत्सव समिती सातपूर हे करत असते। सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्याचं काम, सर्व प्रवास घेण्याचं काम शिवजन्मोत्सव समितीच्या करण्यात येतं। ही रूपरेषा आपली कार्यक्रमाची ठरणार आहे। उद्या 10 वाजता दिवसाला 2 येथे मीटिंग होऊन कार्यकारिणी निवड करण्यात येईल। तसेच जे कार्यक्रम आपण सांस्कृतिक कार्यक्रम जे देखावे सादर करणार आहोत, तसेच जे बालगोपाळांसाठी विविध कार्यक्रम जेणेकरून महाराजांचं कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम, ही जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आपल्या सर्वांच्या वतीने व सर्व सातपूरकरांच्या वतीने देण्यात आलेली आहे। ती यशस्वी हे लोक पार पाडतील अशी मी सर्व सातपूरकरांच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांना हे करतो आणि थांबतो। धन्यवाद। बैठक जनरल बैठक संपन्न झाली सौभाग्यराव येथे। त्या ठिकाणी 13 अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, 9 कार्याध्यक्षपदासाठी इच्छुक होते। आज कोर कमिटीची बैठक झाली सकाळी। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने माझं नाव सर्व अध्यक्ष असेल, कार्याध्यक्ष असेल, त्यासोबत माझ्यासोबत असलेले जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं। खरं तर माझ्यासोबत जे इच्छुक असेल त्यांनी माझं नाव सुचवलं, हा त्याचा मोठेपणा आहे। मी त्यांचं अभिनंदन करेल आणि खरोखर अभिनंदन करायचं गेलं तर माझे अध्यक्ष असेल, माझे कार्याध्यक्ष असेल, यांनी हा जो शिवजन्मोत्सवचा गाडा आहे तो गाडा या ठिकाणी आज गेल्या 8 वर्षापासून हा पुढं ओढता आहे। या आम्हाला यावेळी संधी दिली, मला जी संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि जो गाडा आम्हाला, आम्ही फक्त कार्याध्यक्ष जरी असलो परंतु आम्ही फक्त नामधारी आहे। हे सर्व कार्य करणारे जी कमिटी असेल, कोर कमिटी असेल, सर्व माझे अध्यक्ष असेल, माझे कार्याध्यक्ष असेल, कोर कमिटीचे सर्व मेंबर असतील, या सर्वांची ही साथ असते आणि त्या साथीमुळे सर्व अध्यक्षांचे कार्यकाळ हे यशस्वी होता। माझा कार्यकाळ, आमच्या दोघांचा कार्यकाळ या वर्षी यशस्वी होईल अशी मी ग्वाही देतो। जन्मोत्सव समिती 2025ने यावर्षी
जीवनभाऊ रायते यांना अध्यक्षपदी व त्याचप्रमाणे मला कार्याध्यक्षपदी निवड करून दिल्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी जी जबाबदारी आम्हाला दोघांनाही दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू अशी मी या ठिकाणी ग्वाही देते। हा शिवजन्मोत्सव जो 2025चा होईल हा अतिशय उत्साहात आणि स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।